हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो येस, श्रुतिक आणि माझा आणि भूषणचा पहिला म्युझिक व्हिडिओ येतोय आमचा सारेगमा चॅनलवर. आणि सकाळचे वाजले आहेत 6:30. शूटसाठी आम्ही नाशिकला निघतोय. आज रिहर्सल आहे, उद्यापासून शूट सुरू होणार आहे. बाकीचे अपडेट्स मी देईन. आता आम्ही फिलहाल नाश्ता करण्यासाठी थांबलोय. सौमीन दादा येणार आहे आम्हाला घ्यायला. सो यस, नेक्स्ट अपडेट देते. इन्सेप्शनची आई श्रुतिक, झोपलायस? झोप झोप. आणि नंतर ते फिरायचं तिकडे कागरावाला. हे इथे इथे हे इथे टाकायचं. आता ते तुला सांगतोय ना मी चांगला. तुला सांगतोय आता हा तिकडे तो लेफ्ट वाला तिकडे, मग तो राईट वाला तिकडे. हा विषय आता फास्ट. सो येस गाईज, हा पहिला दिवस होता. गणेश पूजा झाली, बाप्पाला साकडं घातलं की सगळं नीट निर्विघ्न पार पाड. आमचं पहिलं प्रोजेक्ट आहे. आणि ही प्रांजल आहे, सौमील दादा आहे, आमची अख्खी टीम आहे इकडे. आणि आम्ही सगळं ते वेअर करून, बाय द वे ही जी बकेट आहे ती आमच्या सेट डिपार्टमेंटने खूप कमाल बनवलेली, जी मला खूप आवडली आहे. वेगवेगळी फुलं ठेवून माझ्यासाठी स्पेशली ती बनवण्यात आलेली. आणि काही नाही, आम्ही प्रार्थना केली आणि पहिल्या दिवशी खूप छान शूट झालं. हा दुसरा दिवस आहे. मला दुसऱ्या दिवशी पण शूट करायला नाही मिळालं, कारण खूप घाई, खूप गडबड होती त्यामुळे. पण येस, माझे प्रत्येक आउटफिट मला आवडले आहेत. तुम्ही नक्कीच गाण्याच्या व्हिडिओमध्ये जाऊन सांगा. आणि दुसऱ्याच दिवशी आम्हाला ही गंगा आरती मिळाली, म्हणजेच गोदावरीची आरती. आणि खूप कमाल मी खूप एन्जॉय केली ही मुवमेंट. आणि खूपच नशीबवान लोकांना ही आरती मिळते असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे, आणि ती मला मिळाली. सो आय एम व्हेरी. मधल्या काही वेळात मी विसरून गेली की मी व्लॉगही करते, बट आज लास्ट डे आहे शूटचा आणि आम्ही पहिल्याच दिवशीचे कपडे वेअर केले आहेत. हा भूषण आहे. से हाय भूषण. नाशिककरांनो, भूषण बद्दलचं प्रेम व्यक्त करा तुम्ही कॉमेंट गाईज. बाय नाही, थांबा. श्रुतिक इकडे आहे, जो खूप प्रयत्न करतोय की तो कुठल्या तरी राज्याचा राजा वगैरे दिसेल, बट ते होत नाहीये. खूप प्रयत्न केले अक्षरशः. ती प्रांजल आहे, मेकअप आर्टिस्ट, आणि ही आमची सेट डिझायनर रिया. सो प्रांजलने खूप प्रयत्न केले तर तो राजा दिसेल, पण नाही, सगळे प्रयत्न फेल गेले. हा तर ते दिवे घेऊन असतात माहितीये का लग्नात बाजूने चालणारे. दोघेही वाटत नाही वाटत चांगले ना. पण माझ्यावर प्रांजलने जो प्रयत्न केला शकुंतला दिसायचा, तो मात्र सक्सेसफुल झालाय. थँक्यू प्रांजल, थँक्यू सो मच. स्वतःच कौतुक करायचं, याला ब्लॉग म्हणतात. हो, स्वतःच कौतुक करायचं. येस. दुसरं पण शूट आहे आता यार, आता मला झोपायला लागले.
आणि आम्ही गेले 5 दिवस शूट करतोय. सकाळी उठवलं. आम्हाला आता घरची आठवण येते. श्रुतिक तुला दादा कसं वाटतंय सांग जरा. मला घरी जावं असं वाटतं यार, खूप कंटाळा आला. त्याला मम्मीची आठवण येते. तो कालच रडत होता की मला माझ्या मम्मीची आठवण येते. श्रुतिक आज आपण जाऊ. हा येस, काकू याला तुमची खूप आठवण येते. तो खूप मिस करतोय तुम्हाला. बघा तुमचा लेक. पैसे संपले, पैसे पाठव. माझा एक नाशिक मधला मित्र. मला अडचण काय नाही आहे गाईज. बघा मी शूट करू शकतो, मी अजूनही 10 दिवस कंटिन्यू शूट करू शकतो. पण प्रॉब्लेम कसा आहे ना, तर माझ्या घरच्या संडासात जी मला शी होती ना ती बाहेर नाही होत. तेवढीच एक अडचण आहे, त्याच्यामुळे घरी जावं लागेल. येस. आणि अभि आम्हाला टाटा करायला आलाय. नानो सो झालंय आता जे काल लवकर चला आपल्याला लगेच पोहोचायचंय. वेळेत करा. तेच लोक आतमध्ये बसलेत. आम्ही सगळे रेडी आहोत. नाशिक फिरायला नाही मिळालं कारण आमचं दिवसा अख्खा टाइम शूट होतं आणि मग इव्हिनिंगला आम्ही फ्री व्हायचो. येस, प्रसाद आलेला आहे ज्याने गाणं दिलंय. आणि सौमिल दादा. येस. आणि आमची खूप काळजी घेतली आहे. तुला काय बोलायचंय का दादाबद्दल मी कोण नाही बोलणार. म्हणजे दादाबद्दल मी बोलावं इतकं दादा मोठा नाही. बोल. एक शब्द. श्रुतिकला रेडी कर. हे माझे शूज तुझे पण गाडी तरी पण नाही वाटत असतो राजा. अरे 10-15 दिवसांनी जरी आलो ना. हॅलो, हा प्रसाद आहे. ह्याने गाणं लिहिलंय आणि ह्यानेच गायलं देखील आहे. तू एकट्याने आणि की ब्रह्मा? नाही मी नाही, माझा ब्रह्मा काय गणेश. अच्छा, ज्याने पहिल्यांदाचा ब्रिज लाईन म्हणजे माझी सगळी गाणी गायलेली. ओके. मग ते ब्रह्मा म्हणून कोण आहे जे येतं? नाशिकचाच रॅपर. ओके, पहिल्यांदाचा रॅप गाणी गायले. ओके. जर तुम्ही ते गाणं ऐकलं असेल की बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, ते पण ह्याच आहे प्रोडक्ट. अरे माझं ते हे राहिलं ना. काय टाइम मला? लेफ्ट टाइम मध्ये. अरे नाही हट. तरी पण अरे बाबा पूर्ण लुक बघ. हसालच तुम्ही. पूर्ण लुक बघाच तुम्ही. त्याच्याकडे बघतच वाटेल तुम्हाला की काय. श्रुतिक ह्याचा किस्सा सांग ना. ह्याचा एक जण येऊन पाया पडला. पाया पडला. हा भाई, आम्ही एका ठिकाणी थांबलो. कधी आज नाही, पहिल्या दिवशी जेव्हा हा ड्रेस घातला होता, माझ्या हातात फुल ते बाण बिन हे ते सगळं कॅरेक्टर मी फुल असा. तो शेला बिला 2-3 जण आले, फुल पिलेले, फुल चूस. एक बाबा तो असा, त्याला उभं राहतोय, फुल असा करतोय. माझा राम रामा कुठे होता? एक फोटो सगळ्या ग्रुप वरती टाकायचा. आणि त्या दिवशी ते दंगलीचं वातावरण होतं नाशिकमध्ये. पहिल्या दिवशी मी बाणच सोडला हातात. मी असा उभा राहिलो, आता काढा म्हटलं फोटो. तो सिरियसली मी असा उभा ना, याकानी माझ्या इथून असा हात घातला, मी तुला असा आणि हा बाबा इथं असा फोटो काढ. तो हा त्याला म्हणतो, तो आपला डिरेक्टर मयूर दादा म्हणतो, बाबा तुम्ही आधी सरळ तो उभे एका ठिकाणी तर थांबा, मग तुम्ही फोटो द्या. हा आता काढ तुला हलतोय. याला कसं देव समजलं ते नाही, तो मुकुट बिकुट पण होता ना भाई, तो पूर्ण होता. चलो पूर्ण लुक मध्ये बघा आता भूषणला. थोड्या वेळाने तरी पण वाईटच दिसतोय.
जेवढे माझ्यावरती लेअर चढवलं राहतं तेवढा मी घाण दिसत जातो. चिडचिड का पण करते माझ्यावरती? ते बंद कर ग, ते कौतुक बाद झाला आता. लोकेशनला चाललोय. पण तुला काय असं बोलायचंय? काय बोलायचं? एवढं बोलून झालं तुझं. बंद कर पटकन चाल. चल चल चल. पण आता का शिवाय द्यायचं? आपण आता लोकेशनला पोहोचणार आहोत. ही कामं आल्यापासून करताय तुम्ही न चुकता. माझ्या शिव्या खायची कामं. असं नाही बोलले की चला आज झोपा तुम्ही जायचं ना. ए कुठे आहे बेबी? बेबी पटकन बोलत नाही. माहिती मला पण कोणत्या जागेवर टप्पावर चाललो आपण. टप्पावर परत त्या जंगलात चाललोय आपण. येस. ते बिलकुल मजा नाही. वाईबच नाही. काय जंगलात मजा. इकडे आज पण ते भोपू वाजवत असतील का? बेल्यासारखे वाजवतात. काय करतात त्यांना माहिती. अरे बिलकुल मजा येत नाही. स्वामीनारायण मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर. स्वामीनारायण मंदिर होतं की लक्ष्मीनारायण? लक्ष्मीनारायण मंदिर. ती खूप मस्त. येस. तिकडे जायचंय आपल्याला? नाही, जंगलात जायचंय ना आपल्याला. ते फर्स्ट डे केलं तिकडे, भोपू वाजवत होते. जंगलात तर बाई बिलकुल मजा नाही. नकोच घेऊ. मी म्हणतो तू व्लॉगच बंद कर. चॅनलच डिलीट करून टाकतो. मला बोलता नाही येणार काही. अरे पैसा आता है यार यूट्यूब से. पैसे नाही तुझं नाही युट्यूब चॅनल? आहे पण त्याच्यावरती काही गरजच नाही. अरे मग करत जा. फक्त इकडे जायचं. अहो त्या दिवशी नाही होतो आपण. नाही होते मग होते. ए सांगतो चिडून काय पाहती का? ती परत चिडून पाहती यार माझ्याकडे यार. तू का त्याच्याकडे चिडून बघते? अरे ती तशीच आहे. तिने सांगितलं ना तुला. तिचा आवाजच तसा आहे. पण तिचा आवाजच तसं. ती सांगते तरी का सारखं ओरडते ओरडते करतो? आम्ही म्हणतो का तुला सारखं तू माप काढतो? आम्हाला माहिती तू तसाच आहेस. तुम्हाला माहिती ना तुमचे माप पण तेवढेच आहे. नाही, तुझा स्वभाव आहे तो आम्हाला माहिती. आता आम्ही ऍक्सेप्ट केलंय ना. कशावरती काही नको. अरे बाई जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. छान. येस, आपण लोकेशनला आलेलो आहोत. ह्या लोकेशनचं नाव काय आहे? रामसृष्टी तपोवन उद्यान. तपोवनात आलेलो आहोत आम्ही, रामसृष्टी उद्यान मध्ये. येस, सुंदर रामाची मोठी उंच मूर्ती आहे इथे. ई वा. आणि इथे आहेत 2 टिल्ले. खेळू शकतो. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. ओ बाज 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 बाज. येस, जय श्रीराम. म्हणजे माझा अत्तर शोधा, माझा अत्तर शोधा. माझा अत्तर हरवलाय. सापडत नाहीये कुठे. ह्या डिक्कीत भेटल काय? अरे यार ए तुझे डोळे लाल झाले त्याने जास्त. नाही तलवार कुठे? म्हणजे आधी नव्हते दिसत, आता जास्त लाल दिसत आहेत. अरे असं ठेव म्हणजे ते काय करतोय. ते लग्नाला नवरदेव घालतो ना, ती चप्पल घेऊन येतात आणि बोलतात की महाराज आहे मी. हे तर सोडूनच दे. काय बाबा आज नाही वाटत. काय ते दिवे पकडायला ना. नाही ते ताट घेऊन उभं राहिला. मिळालं मिळालं.
घर आहे आता संभाळ. कॉस्ट्युम आहे तुझा तो. आता नाही झालायचं ना ते. क्युटीज त्यांना नको घेऊ ग तिकडे. कोण आहे पण ते? मला काय माहिती. मोगाच तुझा एक डोळा खूप इकडचा डोळा हा कळलंय मला, मृत जाऊ दे. है ना, खूप लाल वाटतं. जास्त टाकले का ते झोपेमुळे झालं नाही. एकच मग झोपत जा रे, झोपत जा. ऐकून ऐकून टाइमपास करत बसतो बडबड बडबड बडबड. वाईट आलं नाही मोठं, त्याच्याने जातील ते. आणि ऐक ना तिथे फुलं आणले का? श्रुतिक हा आहे. जरा तलवारबाजी करून दाखव. काय ऐक ना त्याचं दगडाचे बांध आहे ना, दुकान त्यातच पडलेलं आहे. दादा याच्यात आहे का? तुम्ही चला पुढे तोपर्यंत. चला चला. खाली नाही नाही वाटत रे, बिलकुल नाही वाटत आहे. मी मला स्वतःला पूर्ण झाल्यावर वाटेल बहुतेक थोडस. काहीच हे पूर्ण रेडी झाल्यानंतर मी परत एकदा शूट करेन. इफ मला नाही जमलं तर दादा प्लीज तू शूट कर. दिसले पाहिजे गाण्यामध्ये, तुम्हाला दिसेलच, प्रश्नच नाही. पण तू तरी पण माझ्या ब्लॉग मधून पण. आता एक वेगळी भीती, मास्क नाही काय. यांच्या मागे कुत्रे लागणार. यांच्या मागे कुत्रे लागणार. मला भीतीच वाटते. उशांच्या मागे आपण इथे आहोत का? सुंदर. वा वा. लोकेशन ए माझा छान फोटो काढा श्रुती इकडे. हा बघू. तर यस गाईज, व्हिडिओमध्ये सांगायला मी विसरली, माझ्या मागे जे मंदिर दिसतंय ना ते भारतातलं पहिलं म्हणजे एकमेव मंदिर आहे जिथे लक्ष्मणाला पूजलं जातं. सो हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. येस, आपण लोकेशनला पोहोचलोय. इतकं सुंदर लोकेशन आहे आणि मी या कॉस्ट्युमवर मस्त इथे फोटोज काढून घेणार आहे, कारण नाही परत नाही होऊ शकत. इतकं सुंदर लोकेशन आहे, मी तुम्हाला दाखवते. सुंदर लोकेशन आहे. अरे यार तर ह्यांनाच रेडी व्हायला एवढा टाइम जाणार. याची उन्हात बसून राहणार. 3 विटॅमिन डी. पण श्रुती तुला कसं वाटतं आपल्याला विटॅमिन डी मिळत आहे? काय कसला विटॅमिन डी मसनात घालायचा. सकाळचे 9चा पहाटेचा सूर्य किंवा सकाळचा सूर्य आम्ही बघतच नाही. आम्ही डिरेक्टली दुपारचे सूर्य बघणारी लोक आहोत. बघतो, बघून झोपतो फक्त तेव्हा. म्हणजे तो काय करतो, त्याच्या बाजूला खिडकी आहे आणि तो खिडकीजवळ झोपतो. तो उठतो, खिडकी लावून घेतो आणि परत झोपतो. तसा तो सूर्य बघतो. आणि मी बघतच नाही, कारण बघितलं का जसं जसं मेकअप मी निगरगट्ट माणूस आहे. करतोय तसं मी अजून चांगला दिसतो. बघ तुला माहितीये, बघ जसं हे होत जाईल ना तसं बेटर वाटत, म्हणजे मी बेटर दिसणार. आणि जसं त्याचं होत जाईल ना तसा तो वर्क दिसतो. बघ आता नीट बघ तू, फक्त आता बघत राहा. आता इथे बघ नॉर्मल आहे, आता तिकडे बघ. ओ माय गॉड, छान दिसतोयस तू भूषण. जाय यार तिथे बंद कर यार, तू जाय कुठेतरी लांब आहे. चल रे, नाही जाणार मी. लागल का? नाही. हाय आजी. दिसतोय ना राजा, विषय का? काकाला जा. काका अंघोळ करतायत. मराठी गाणं येत आहे, गंगेच्या काठी. आत्ता कॉमेडी दिसायला लागलास तू. बघून घे ना दाखवतात ते नेमकं कुठं होतं आणि केवढं होतं. थोडस हे म्हणजे काय माझी चुका काढते का तू? बरोबर करायचं काय माहिती. तुझी पण कोणीतरी माप काढली पाहिजे ना. तूच फक्त ठेका घेतलायस. हो, ठेका पण मीच घेतलाय, हवाला पण मी. सारखी लोकांची माप काढत असतो हा. चांगलं आहे ना, त्याच्यानं सुधारणा बी होती. म्हणून सारखं बोलायचं आणि स्वतः तर सुधरत नाही. बरोबर आहे का नाही आजी?
बरोबर आहे का नाही? बरोबर आहे बेटा. काय हे सकाळी उठल्या ते फोन हातात घ्यायचा, कॅमेरा चालू करायचे. यही तो यादें बाद में याद आएंगी. ही गरज नाही. एवढी आंघोळ ती कधीच नाही करत. आठवड्याचं मिळून पण नाही केली. आजोबा अंघोळ करतायत. त्यांनी तेच केलंय का तेवढं? तर साबणीचा पैसे दे. पूर्ण तयार झाला की प्रभू रामचंद्रांसारखा दिसतो असं त्याला एक माणूस म्हणाला आणि त्याच्यावरून पाया पडला. मी तो पिलेला होता ते पण सांग. त्याच्या पाया पडून गेला तो माणूस. चला, त्याच्या वेळाने त्याला दर्शन रामाचं घडण. तू महाभारतातला आहेस ना, हा दिसतोयस. त्याला बाण लावून तू म्हणून जातो पहिला. आता मुकुट पण घाल. काय आणलंस? नाश्ता. अब मजा आएगा ना विडू. विकेला लागणारच. हेर असे बघ, असे एका हातात लावून. विकेला लागणारच तू. तुमचा हात अडकेला की चला आई मी ठीक आहे, एवढं आपण नटतोय, करायचं काय मला येतं सांग. नुसतेच चांगलं विकेला लागणारच. या एवढं चांगलं यायचं मग लगेच असं ट्रान्झिशन. पण आपण एक डान्सवाला पण करतोय ना थोडं. हो रॅप करतोय. अरे यार नाही. त्याच्यात एक पण नाहीये माहिती का? डान्सवाला पण ऐकलं. नाही डान्स झालेच सगळे फॉर्मेशन आता जे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत हेर लावायचे ते करतात, जे लिपसिंग करतात ते करणार आहे. ठीक आहे, आता पैसे येतात काम कर. बाकी आम्ही कॉन्टेंट क्रिएटर असतो, नाही करत. ही मूर्ती गाडीतच ठेवायची होती. साहिल एक काम करतो का? अरे काय केस राहिले होते, ओरिजिनल येते केस माझे. हे गाडीत माझे केस कापून अर्धेच त्याला दिलेत मी. बँकेची चावी घे. अरे बीटीएस दादा. हे आमचे बीटीएस दादा आहेत. बीटीएस दादा काय आहे? बीटीएस दादांनी खूप छान छान रेकॉर्ड केलेलं आहे आणि प्रँक तर असा रेकॉर्ड केलाय त्यांनी. फोटो असतील तर पाठवा मला, माझे चांगले आले. भूषण मंडली कसं डायरेक्ट फोन मध्ये नाव दिसत होतं. रडवलंय भाई, रडवलंय. डायरेक्ट रडलं रे भूषण. छान होता पण छान होता. आई डोक्याच्या आत चाप मारते स्टॅप. तुम्हाला पण खरं वाटलं होतं? हो. एकदम त्याला करमलंच नाही, तिकडे जाऊन आलाय तो पण. खूप वर गेला. वर आलाय टाईट कर पुढून थोडं खाली कर. आणि साईड बी थोडं टाईट कर असं वाटतंय मला. ते आता मी धरू का? बलिदानी तुमचा धोनी ग मागून कसा बोलला रे तुम्ही. मला प्लीज आज कापलेले केस तरी नका लावू. ते लय वळवळ करता माहिती का? नाही ग भाई ग, नाही ग नाही ग. फायनल लुक आहे. आत्ता कुठे आहेत माझे ते? हे कुठे आहेत मोजड्या, ते लग्नाची बुट कुठे? तो सारखा रियाला बोलला, रियाने नाही आणले, रिया नाही करत आहे कॉस्ट्युम. ती बिचारी सेट वाली आहे तरी पण ती तुम्हाला सेट करतीये.
ते सगळं ठीक आहे, हे महत्वाचं आहे ती काहीतरी तर करतीये. हो तू कोणत्या टीम वाली तू? सेट आर्ट ना. चल चित्र काढून दाखव. अरे बाकीचे कुठे गेले? हे जे गाणे आहे ना ते या माणसाने लिहिले रॅप पासून सगळं. काय एक लाईन बोलून दाखवते रॅप ते पण नाही माहित त्याला. अरे रे म्हणजे स्टार्ट पासून म्हणेन मी, पण हे मला अशा टाइमवरती ना काही विचारतात, इथून पुढचं काय तिथून पुढचं काय. काल कुठला सीन चालू होता? अरे मला तर थोडी माहिती आहे म्हणून तुला विचारते बाबा काय आहे. पण तू एवढं लिहिलंस गायलंस तरी तुझ्या लक्षात कसं नाही रे? म्हणजे तू प्रॅक्टिस तरी केली असशील ना? अगं नाही, मी परफॉर्म करू शकतो, एकदम फाडू परफॉर्म करेन मी, पण काय आज सगळं टेन्शन चालू चला. आहे ना, त्याच्यामुळे ते हँग होऊन जातो माणूस. तरी पण तू असा का बरं आहे भाई? म्हणजे निघताना विचारलं नाही कुठं जायचंय, हाच परत आपल्याला विचारतो. मलाच नाही माहिती, तुम्ही घेऊन चला. फोटो वगैरे काढूया. काही कमी नाही ना. अरे दादा शेला मागचा पुढे घे. माझ्या तो पिन पण नाही लावली. रेडी. चिडता काय भाई तुम्ही माझ्यावर? नुसतं चिडता भाई या पोरी. त्यांचं काय वाकड तू आहेस चिडण्यासारखा. मी एवढा इरिटेट झालोय का तुला का ग? होय नाही रे, तो धावला म्हणून त्याच्या मागे लागले असते. घाबरेलच ना. त्याची कुत्र लागलं होतं. पैसा लागेगा भाई. 200 रुपये एक फोटो का? देतो. मी तुझे एवढे फोटो काढले तिकडे येऊन, तुला थोडी लाज वाटली पाहिजे मला हे बोलताना, कारण तू माझा एकही फोटो काढला नाहीयेस इथे आल्यापासून. फक्त राधेचे फोटो काढत बस. जय श्रीराम. नाही सॉरी. मला वाली आई मध्ये मी अशी घरी बांधणार आहे ना, सापटाळून काढत बस म्हटलं का बस गार करेंगे है ना, अच्छे से करेंगे है ना. चलो करके गंगेच्या काठीच करायचं बरं का. हो कॉमिक वेळ आहे तिच्याकडे. चारही देऊन टाकायचे सगळे एकच नाही मला. आता त्याला लोक हे नाही केलं तरी चालेल का? दिसणार आहे. हा थोडेसे मोमेंट चालू ठेवा. जड आहे ना. माठ ठेवून दिला तरी चालेल. ते गंगेच्या काठावर चल रेडी. त्या तिथे त्या चपला आहे त्या. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. चलो रोलिंग. क्षणला एवढा वेळ लागतो ना. रोलिंग ऍक्शन म्युझिक. काय गेलाय अरे रे केलं काय ब्रेन होती रोलिंग भाई कडक. या ऍक्शन. आता हा लुक त्याच्याकडे तिकडे आता यात त्याचा आहे ना मेन. पहिला लुक त्याचा मग सेकंड. सगळे बाहेरून आले इथं फोटो सुटीवाला नाही घाबरलो ते कपडे काढले. चलो
रोलिंग. आता हात नको चालू. दोन पर्यंत बाजूला येईल. पुढे पुढे पुढे. वडवळ्यांचं ताट बीट त्याच्यावर पिकनिकला आले हा ना यार. त्यांचे रिएक्शन घेत नाही ना. मी दिसतोय ना दादा. बरं त्याच्यावर बघ रे. चालेल. रिफ्लेक्टर कोणा देऊ? हिरवीन वर का हिरवीन सिंबल पाय खाली. कचरा करते. लोक बघ माझ्या तोंडाला हात लावले तुम्हाला सांगतो. माझा संबंध पण संपलाय कधीच संपलेला आहे. तरी आला सकाळी चट्टीवर बाहेर फिरत होतास. आम्हाला जो रूम दिलाय ना त्याचा फ्लशच चालत नाही. करू काय त्याचं गिझर खराब आहे म्हणून तर मी यांच्या रूमच जातो. डब्यांचा का कंटेंट आहे. पुन्हा होणे नाही. एकमेव वन अँड ओनली बनती भूषण म्हणजे परत दुसरा नाही. आणि पप्पांना पण नाही जमलं. चला धावायचं गप्पावरी. आता भूषण सरांचा क्लोज आहे. मी काय म्हणते भूषणचा क्लोज आहे तोपर्यंत तर आपण मुंबईला जाऊन येऊया का? पटकन खूप आहे वेळ आता मला ऍक्च्युली सोनाली डाय करायचं होतं. अरे अच्छा ते बघ तिकडे जाऊन करतो. काकांचं डाय चालू आहे का? डाय करतायत तयारी करून आलेले. आता थोड्या वेळाने ते गॅस वगैरे काढतील. हो आता ते काढतील. डबा काढतील बघ घरातला. पिकनिकला आलेत आता सर्व जे सर्व नेल कटर पण आणला असेल. नखं कापतील सगळं ग्रुमिंग करतील. सुट्टीचा दिवस म्हणजे ग्रुमिंगचा दिवस असं आहे त्यांचं. आज बुधवार आहे की मंगळवार आहे? माहिती माझ्यासाठी ते एकदम वर्किंग डेज आहेत. मी एवढं थकलो. मी अक्षरशः थकलोय. अक्षरशः कसं झालंय माझं जरा. मी दमलोय थकलोय अक्षरशः. अरे तुझा कुठे काय माझा पदर निसटला होता. ए बाई तो माझ्या अंगावर तर नको येऊ. दोघं जण डायरेक्ट भोसड्यात. हो जी हो जी ओ जी. तिथे खाली बसता येईल का त्याच्यावर? मग येईल ना का बरं नाही येणार. मागे जाऊ थोडा. हा येस. तुझ्यामुळे मला रेडी. ते ग पोरी तेवढंच हा घ्यायचं तेवढं नाही फक्त मान येईल फक्त. तो पदर तुमचा नीट करा. पदर माझं ब्लाऊज दिसतंय का? चाटळ बाई. चल. चोटाळ बाई आहे मी.
खरंच मी जर मुलगी असतो ना बाई, मी एकटं या माणसाला पटवलं असतं, सौमिल दादाला. असं लुटलं असतं ना, नुसता पैसा खाल्ला असता माणसाला. घेऊन घ्या म्युझिक घे ना, चलो चलो काय म्हणतो. सर जी हा ही मान पाहिजे. खरी नजर दिली, भामटी नजर. प्रॉपर याच्यात ते कॅमेऱ्यात लगेच मान तिकडं पळवली. ओके चलो त्या साईडला तुम्ही इथे बसा. तिघ ब्लॉक सेट करा. लेट्स गो गाईजेस. काका आहेत, या काकांचे मित्र तिकडे बसले आहेत आणि ते म्हणतात की तुम्हाला रावण हवा असेल तर काकांना कास्ट करा. मुलं कशावरही वाईप करू शकतात, कशावरही. अरे त्यांना बघून आईस्क्रीम खायची इच्छा झाली आता मला. प्लीज मला आईस्क्रीम द्या. दादा आईस्क्रीम एकदम मस्त वाटतं त्यांना बघून. त्यांची काका कुठून घेतली तुम्ही आईस्क्रीम? आईस्क्रीम कुठून घेतली तू? समोरून भाई, समोरच आहे. प्रणव दादा लय मस्त आहे आईस्क्रीम. काय हे सुपर आईस्क्रीम पाहिजे भाई प्लीज. हो हो खरंच हवी खायला. बिअर पिऊन नाही होत का? कसले वाईट घेतात बघ ना. काय बोलताय? चुत्या बिअर नाही होत. भाई मला ट्राय करायची. दारू बियर मला त्यांना चॉकलेट वाला रेडबुल खरं मूड झालं माझा आईस्क्रीम खायचं. तुझ्या काय बिअर पिऊन नाही होत? बियर पण नाही, फक्त बियर, विस्की, रेडबुल, सिगरेट, ह्या गोष्टी करून हे नको टाकू. टाकणार. बाई काय बोलले? भगवान उठाले का? दादा आता समोर गेले आहेत आमचं शूट करायला आणि आता टास्क आहे की ह्या दगडावर अशी गटार राहते तेव्हा पोरं गांगरली तिकडे जाऊन चढू कसं. आम्ही ह्या काठावर श्रुतिक श्रुतिकचं काय होत आहे देवा. श्रुतिक लांबून वासुदेव वाटतोय आता. ह्या टोणग्याचं काय आहे? एकदा माझ्यासाठी यार प्लीज प्लीज. तुझी पाठ दाखवेन मी लोकांना. ती सोडू नको. तुझे तिची हे आहे ना फट. हा ती जी जागा आहे ना त्याच्यात घामाचा आलेला तो असा एक थर ओला ओला आणि त्याच्यात ही येणारी अशी हवा जेव्हा ती अशी लागते ना अंगाला असं असं होतंय ते विचार करा रिअल लाईफ मध्ये हा माणूस इतका अवली आहे तर ह्याचे कॉन्टेंट किती अवली असतील. तुम्ही ह्याच्या चॅनलला नक्की फॉलो करा. भूषण तुझ्या चॅनलचं नाव सांग. मला नाही सांगायचं. भूषण मंडलिक हे माझं नाव सांगितलं मी ना की चॅनलचं सांगितलं. म्हणजे त्याच्या इन्स्टा पेजचं नाव आहे हे. तुम्ही फॉलो करा. सगळीकडे एकच आहे अशा अवली माणसाला. सबस्क्रायबर्स किती मला आहेत सांगायची तुझे गरज भूषण? नाहीये ग. म्हणजे तू कसं सांगते सोनाली की फॉलो करा सबस्क्राईब करा. मला सांगायची गरज नाही. कधी पडलीच नाही. नाही भेटत तुला माझ्याकडून कंटेंट. बंद कर तू. मग तू निघून जाऊ शकतोस. तुला ऑप्शन आहे.
लगेच लगेच चालता हो चल. नाही बोलू शकत. सोनाली मी इतका ऑकवर्ड दिसतोय ना, लोक तुला शिवाय देतील ऑकवर्ड का दिसत त्याच्यावर? नाही, ऑकवर्ड होतो माणूस. वेडपट नाशिक. जवळ स्वतः पण नाशिकच आहे. अरे मग तू इज्जत घालतो रे नाशिकची. काय गेली काय बोलतोय तू? काय भाषेची आई बहीण करतोयस तू बाबा. हा, मग जाऊ दे. तसं ते हिंदीत ते तिकडे पाय. तसं पण ते इंग्लिश मध्ये ना थोडी मराठीत होतं ऑकवर्ड. दिसला ऑकवर्ड दिसतोय मी. ई भाई थांबा 1 मिनिट सर. हॅलो अहो इथं बघा. अहो मला ते फील नाही होते ना, तुम्ही तिच्याकडे नका पाहू. मी तिला कन्सिडरच नाही करत आहे. हा शब्द बरोबर बोललो ना, मी इंग्लिश बोललो. ऑकवर्ड करणं काय आनंद आहे एक वेगळं शब्द. आणि ऑकवर्ड दिसणं पण एक वेगळं आहे ना. ऑकवर्ड दिसू शकतो ना माणूस. पण आता तुझे घर होतं तू कोवर्ड करत होतास. मी आता ऑकवर्ड करत होतो है ना. आणि ही कॅमेरा चालू करून जे मला करते ना, जे मी होतो ना, मग ते पण मी ऑकवर्ड होतो ना. मला इम्बॅरेस व्हायला होतं असं म्हणतात. भाई भाई अजून 2-3 शब्द नको ऍड करू. पहिले जे पण हे असंच होणार ना, ते शब्दशात वाक्य चुकीचं बोलला ना तो, की मी ऑकवर्ड दिसतोय असं नाही म्हणणार, तू मला ऑकवर्ड करतेस असं होतं ना ते. नको घेऊ का मी सरबत आहे, नको घेऊ का नको. माझंच जरा चुकलं. अरे ते रसनावाला बोल ना. दुसऱ्यांदा नाही होणार. दुसऱ्यांदा हे लोक नाही हसणार. जोक वरती एकदाच हसणार. पण हे बघ, मग अशी ऑडियन्स असते. पेड ऑडियन्स. काय भारी असं होतं. काय भारी असं होतं. फक्त हसूनच असायला येत होतं. रात्री ना अटकला होतास तू असं म्हणत होतो. अटकलो मला बाहेर काढा. खरंच अटकलो पुढचं बोलतच नव्हतं, फक्त हसत होतं. मी एवढंच चालत त्याचं. मला काहीतरी सांगायचं होतं. जय श्रीराम. जय श्रीराम. थँक्यू रिया. रियाने मला वाचवलं. मी पडणार होती तोंडावर. अरे कसलीच पडली मी, आणि तिच्यावरच पडली मी, पण तिच्यावर पडली. मी तिच्यावर पडली. ती जर नसती का डोकं फुटलं असतं. ती पहिलेच रडत होती. चल तू खोटं नको ठेव माझ्या डोक्यावर हात. मम्मीची शपथ घे. तुझ्या मम्मीची शपथ घे. तुझ्या मम्मीची घे बाई. रडत होती. तुला असं ते पदर बिदर फोन चालू होता तिचा. बॉयफ्रेंड ना पुरं सोडून दे भाई. त्याला धोका देऊन टाक. मुलीशी बोलून रडत होती. तुला दुःखावर रडत असेल. तुला गर्लफ्रेंड तिच्या दुःखावर तू रडत होती. वाईटच झालं ना. पोरींचं बाहेर राहतं ना. आपण पोरींचं बाहेर राहतं भाई. आपलं नाही. तो रडायला लावड्या का बरंच. ऑफेन्सिव्ह. हा जास्त ऑफेन्सिव्ह बोलतो. घरी येणार आहे व्हिडिओ गेला तर. बरं, ही एक वेगळीच भाषा बोलणारी लोक आली मध्ये, आणि फक्त आमचे कॉस्ट्युम बघून ते आमच्यावर फोटो काढायला रेडी झाले. त्यांनी आम्हाला ओळखलं वगैरे नव्हतं. आमचे कॉस्ट्युम जरा वेगळे होते, आणि प्रभू रामचंद्रांचा पुतळा होता तिकडे, तर त्यांना असं वाटलं की आम्ही तेच काहीतरी करतो की काय, राम लक्ष्मण सीता वगैरे. तर त्यांचं असं झालं की फोटो प्लीज, फोटो वगैरे. त्यांनी आम्हाला ओळखलं वगैरे नव्हतं किंवा त्यांचे फॅन नव्हते. मग मी आणि भूषण म्हटलं, आमचं झालं की आम्हीच एकटे काबळ. श्रुतिकला पण आम्ही बोलवून घेतलं की तू पण ये आमच्यासोबत फोटो काढायला. आणि मग आम्ही फोटो काढायला सगळे उभे राहिलो आणि खूप फोटोज काढले आहेत. म्हणजे यांची जवळपास 20 लोकांची वगैरे फॅमिली होती. प्रत्येकाबरोबर ग्रुप फोटो, सिंगल फोटो, असं एक फोटो सेशन झालं तिकडे. तर हा जो काही आहे तो लुक आहे माझा. लय चुत्या दिसतोय मी यात. बाकी सगळं ठीक आहे. असं राजबिंडा वगैरे वाटणं ते असतंच प्रत्येकात, आणि मग माझ्यात जास्त आहे. पण हे जे काय आहे ते जर लय, म्हणजे असं का एखादा राजा असेल तो असं का ठेवेल. राजा आहे का चुती आहे. म्हणजे काळा का वाटतो मी. मेकअपमुळे काय वाटतंय तुम्हाला माहिती आहे. मी खूप असं काळा वगैरे नाही.
सोनालीचा फोन आहे हा, तिचा शूट चालू आहे, दाखवतो. ए गाण्या ये अडे इकडे, मुलीकडे गेला हरामी कुत्रा. तुला मी बोलवलेलं ना रे. हा गाईज कितीही क्युटी झोपलेत हे 2 भाऊ छोटे छोटे माझ्याजवळ. मला थंडी वाजत होती, मग मी याला असा पदर दिला माझा झोपायला. त्याला आता फील बेटर होत आहे त्याला. आणि तिकडे काहीतरी भलतच चालू आहे. लोकांना वाटतंय पैसे भूषण नॉनसेन्स आहे काही. आणि इकडे हा काढ ना. मी पण आहे. मी जास्त काळा पडतो त्याच्यातच काहीतरी फॉल्ट आहे. थांब 1 मिनिट थांब. पटकन कर ना. डायरेक्ट छान दिसायला लागलास रे. डायरेक्ट काय रिएक्शन आहे. श्रुतिक आईस्क्रीम मिळालं का तुला? सॉरी आईस्क्रीम कसं लागलं? श्रुतिक लस्सी आणि पिस्ता आईस्क्रीम खातोय. छान लागतं असं. पेरू मसाला आईस्क्रीम मसाला पापड का म्हटला? बोलू नको, जिभेवर मेकअप होईल. जिभेचा मेकअप होईल ना. तुम्हाला जिभेचा अभिनय करायला लागेल. झालं का? चला जाऊन दे बाबा. कपाली बसा गाडी. बाकी ना अजून बेबी. मॅडमचा व्लॉग इथं पण चालू आहे. अरे बाप, कसं काय जमत ग सोनाली? चांगली होती. सगळे या ना आता पाठीमागे यार, पटकन या ना. चांगला आवाज येतो. भाई शिव्या गावावर देऊ राहिला. अरे राम्याला वाईट नाही ना भाई. तू पुढं बाय, तू कायला मागे भाऊ राहिला? तुझा काय संबंध आहे भाई? हा नाही तर रोहित. अरे रोहित, एकदम असं एक्सप्रेशन का देतोस? मारामारी करतो एवढी. बरं ठीक आहे, नाही ते काम कर, बोलत बस. हे बघा, काय रोजच तर खातो आपण, नंतर खातो. ठीक आहे, बाय. हा मग येतेच जेवायला इथे. गंगेतलं पाणी हवं आणतो. ही गोदावरी नदी आहे काकी. अरे काय ती बोलते, बॉटलमध्ये बारीक पाणी घेऊन ये, आपण आंघोळ करेन मी. येस, इथे गोदावरी काठी आम्ही असे बसलो आहोत मिसळ खायला. आणि अशी सुंदर मिसळ आहे जी मला असं वाटतंय की श्रुतिक खाईल कदाचित, कारण श्रुतिकला तिखट आवडतं. अरे शिमला मिरचीची भाजी आहे थोडी, आणि खायचं जरा कठीण वाटतंय मला, कारण गोड खाणारी माणसं ही. तू पण दादा गोड खातो. मिरच्या जास्त चांगली आहे असं जस्ट दादाने सांगितलंय. सो येस, मस्त पापड दिलाय त्यांनी, तिखट लागली तर. दही पण आहे. मला पहिलं वाटलं हे मेन का दिलंय त्यांनी असं, कारण हे हालतच नाही. हे मिरची वगैरे खायच्या. धूर येणार आहे सुंदर. बघूया आता रिॲक्शन. इकडे
तुझ्या डोळ्यांमध्ये दिसेल तिखट. तिखटाचा प्रॉब्लेम नाही आहे. हिरव्या मिरचीचा तिखटपणा आहे, काळ्या मसाल्याची, लाल पण नाही. हिरवी मिरची आणि काळ्या मसाल्याची. मला वाटतं शिमला मिरची आहे. नाही मी खाल्लं नाही अजून, बघूया. धर्माला शूट कर आता. मुझे खाने दे मॅन, पकड 1 मिनिट. पापड खूप सुंदर आहे. पापड नाही त्याला काय म्हणतात, तांदळाचं फेणी, पेणी काजूची. मला आवडेल असं मला वाटतं. कमाल कमाल. अप्रतिम झालेलं आहे. वेगळं आहे वेगळं आहे हे काहीतरी वेगळं आहे. वेगळं युनिक आहे, भन्नाट आहे. कुठे जशी पिझ्झा आम्ही खाल्लेली आहे, कुठेच नाही खाल्ली. अशी कशाला भेटेल दुसरीकडे? हे लोकेशन आहे गंगाटी, गंगाटी म्हणून आहे. गंगाटी. नाही हे नको. बरं, मी सांगतो. हो लागलं की सांगतो. कमाल आहे. करू बंद, करू का बंद? हो. येस गाईज, सो पॅकअप झालेलं आहे आमच्या सॉन्गचं. माझं पहिलं ऑफिशियली सारेगमा चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आपला सारेगमा मराठी. सो त्यावर माझं ऑफिशियली पहिलं गाणं येतं आहे. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा तुम्ही जर ऐकलं असेल तर ते त्यांचं फर्स्ट सॉन्ग होतं आणि त्यांचं आता सेकंड सॉन्ग येत आहे ते म्हणजे गंगेच्या काठी. सो यस, तुम्ही गाण्याला भरपूर प्रेम द्यालच. हा ब्लॉग कदाचित गाणं रिलीज नंतर, कदाचित नाही गाणं रिलीज झाल्यानंतरच येईल, कारण आमचे कॉस्ट्युम वगैरे कुठे रिव्हील नाही करायला सांगितलेत आम्हाला. आणि ऑफकोर्स खूप खूप छान आम्ही एन्जॉय केलंय 5 दिवस. सगळीच टीम अख्खी खूप छान होती आणि खूप जास्त पॉझिटिव्हिटी होती लोकांमध्ये. सगळ्यांनाच भेटून छान वाटलं. म्हणजे काही सुचत नाहीये आता मला. आता फक्त मला माझ्या घरी जायचंय, कारण मला माझ्या घरची खूप आठवण येते. कारण एक्सटेंड झालंय 2 दिवस पुढे शूट. आमचं 3 दिवस ठरलेलं, 1 दिवस डान्स रिहर्सल आणि 2 दिवस शूट. बट 2 दिवस वाढले, म्हणजे आजचा आणि कालचा दिवस वाढला, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. बट खूप एन्जॉय केलं, खूप जास्त एन्जॉय केलं. भूषण होता, मी त्याच्या तोंडावर नाही हे बोलली त्याला, कारण उगाच शायनिंग मारणार. बट भूषण होता त्यामुळे एन्जॉय केलाय भरपूर. नाही तर भूषण नसता तर एवढी कंटाळली असती मी, म्हणजे मी इमॅजिनच नाही करू शकत. मी काही इव्हन होती कधी. बिचारे तिघांनीही उन्हातानात शूट केलंय. हे 4 दिसते हो सन किसडा. बिचारा तिघांनीही उन्हातानात शूट केलंय 5 दिवस, कारण फक्त डे शूट होतं. बरं, मी या गाण्यात नाहीये, मी फक्त हिच्यासोबत इथे आलो होतो. तिला बाहेर एकटीला थांबायची फार सवय नाहीये. पण ह्यांनी खूप मेहनत केली आणि खूप अख्ख्या टीमने खूप मेहनत केली आणि खूप मेहनतीने हे गाणं शूट केलंय. गाणं खूप कमाल आहे, ते तुम्हाला ऐकून कळेलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लीज, खूप लोकांनी छान प्रतिसाद द्या या माझ्या बायकोच्या गाण्याला. तिने खूप मेहनत केली आणि पहिलं गाणं आहे तिचं. आणि भूषणचं कौतुक ती याच्यामुळेच करते, कारण एवढ्या उन्हातानात शूट करून सुद्धा तो पोरगा खूप एनर्जेटिक होता आणि त्याने पूर्ण टीमला एनर्जी दिली त्याने. 4 दिवस असं एनर्जेटिक ठेवलंय. येस येस येस, त्यासाठी भूषणचं कौतुक आहेच मला. ते जाऊ दे. येस सर, आपण इथेच आपला ब्लॉगची एंड करूया. आमची आता गाडी येणार आहे, आम्ही उबर करणार आहोत. सो आम्ही आता मुंबईला जायला निघतोय, कारण श्रुतिकला त्याच्या आईची आठवण येते आणि मला माझ्या बेबीजची आठवण येते, म्हणजे सायबा आणि टिल्ल्या. ते दोघं काय करत असतील. तर येस, थँक्यू सो मच गाईज. आणि मला तर माहितीये श्रुतिक आणि मी आहे, त्यामुळे प्रश्नच नाही, गाणं वाजणारच आहे, तुमचं प्रेम मिळणारच आहे. मुंबईचा ऑडियन्स आणि नाशिककडनं भूषणला एक वेगळं प्रेम जे मिळतं ते व्लॉगमध्येही दिसू द्या नाशिककरांनो. खूप एन्जॉय केलंय आम्ही तिघांनीही. तिघांची केमिस्ट्री तुम्हाला खूप आवडेल फॉर शुअर. आणि
अजून काही नाही, बस एवढंच. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटवर तुमचं प्रेम दाखवा. आणि हा थांबा, हे मिस नाही करायचं मला. हे सुंदर असे नेल्स मला माझी मैत्रीण अनुश्रीने ऐन मुमेंटला, म्हणजे रात्री 10 वाजता मी अनुश्रीला फोन केलाय की अनुश्री मला उद्या 6 वाजता मला निघायचं आहे नाशिकला जायला, माझं एक नवीन गाणं येत आहे, मला तुझ्याकडे नेल्स कारण ती बनवलेले, हे मी फक्त ग्ल्यूने चिटकवलेले आहेत. म्हटलं मला मिळतील का गं, कारण मला आता अजिबातच वेळ नाहीये ते करायला वगैरे जायचं. असा मी अनुश्रीला रात्री 11 वाजता काय 10:30ला वगैरे एक फोन केला आणि अनुश्री बोलली चिल कर, माझ्याकडे माझ्यासाठी बनवलेले आहेत. तर अनुश्रीने 2 मला दिले, ज्याची स्टोरीज मी अपलोड केल्या आहेत ऑलरेडी, तुम्ही माझ्या इन्स्टाला बघितलं असाल. हे सेकंड आहे, हे जिने स्वतःसाठी बनवलेलं आणि मला हे खूप आवडलंय. तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल, तिच्याकडे रेडी असतं आणि हे मी आता असं काढूही शकते, पण हे असं नाही निघणार, गरम पाण्यात आधी मला ठेवावे लागणार हात, त्यानंतर तो ब्ल्यू निघून जातो आणि आपली नखं नॉर्मल होतात, म्हणजे एक्सटेन्शनने वगैरे जी काही आपली नखं निघून जात. हे बघा आता माझं अंगठ्याचं गेलंय, पण माझं अंगठ्याचं नख तसंच आहे, म्हणजे त्याला अंगठ्याच्या नखाला काही झालं नाहीये. सो असे तुम्ही छान ऑर्डर करू शकता. त्या बिचारीने मला आणून दिले माझ्या बिल्डिंग खाली, की मी तुला आणून देते घरी. मी तिला सांगत होते की मी तुझ्या इकडे येते, पण ती मला नाही सोनाली मी येते तुला द्यायला. नंतर मग मी तिला विचारलं की मला सांग किती प्राइस वगैरे, बोलते अरे चल ग वगैरे असं केलं तिने. बट नाही, माझी मैत्रीण आहे आणि खूप सुंदर टॅलेंटेड मुलगी आहे. सो तुम्ही पण नक्की ऑर्डर करा, मी पेज खाली मेन्शन करेन. आणि आता मी एंड करते फायनली. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटमध्ये तुमचं भरपूर प्रेम दाखवा. आणि अजून काही नाही, खूप दमले आता मी.